आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावरती आता प्रतिबंध लागू करण्यात आलेले आहेत। दादर कबूतरखान्याबाहेर आंदोलन करण्यास सुद्धा आता मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावरती आता प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत। कबूतरखान्यासंदर्भामधलं कोणतेही आंदोलन करण्यास सुद्धा आता मज्जाव करण्यात आलेला आहे। दादरच्या कबूतरखान्याबाहेर आंदोलन करू नका असं सुद्धा आता बोललं जात आहे, सांगितलं जात आहे। मराठी एकीकरण समितीच्या या सगळ्या आंदोलनावरती आता प्रतिबंध लावण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून हा कबूतरखान्याचा वाद हा अतिशय जोर धरू लागलेला आहे। वादाला कधीच शांतपूर्णपणे हा वाद होऊ शकत नाहीये असं सुद्धा आता या सगळ्या एकंदरीत प्रकरणावरून दिसतंय। मराठी एकीकरण समितीने आता आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता हे आंदोलनावरती आहे ते प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत। कबूतरखान्याबाहेर आंदोलन करण्यास आता मज्जाव करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मराठी एकीकरण समितीच्या या सगळ्या आंदोलनावरती आता प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत। कबूतरखान्याबाहेर आंदोलन करण्यास आता सध्या पोलिसांनी मज्जाव केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावरती आता प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर मराठी एकीकरण समितीकडून आज आंदोलन दादर पश्चिम कबूतरखाने या ठिकाणी केलं जाणार होतं। आपण बघितलं तर जैन समाज हा कबूतरखान्याच्या विरोधामध्ये दादरमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं। 6 ऑगस्ट रोजी आपण बघितलं जैन समाजाकडनं आंदोलन केलं होतं की कबूतरखाना चालू ठेवा आणि आपण बघितलं मराठी एकीकरण समितीकडून कबूतरखाना बंद करण्याची मागणी आहे आणि यावरती आता मराठी एकीकरण समितीकडनं आज आंदोलन केलं जाणार होतं आणि त्याला जैन समाजाला उत्तर देण्यासाठी आणि कबूतरखाना बंद कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी मराठी समितीकडनं हे आंदोलन केलं जात होतं। आणि आपण बघितलं तर या अगोदरच पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीला पत्रक देण्यात आलेलं आहे। आंदोलन करू नका अशी मागणी देखील या ठिकाणी पोलिसांकडनं निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं दादर पश्चिम येथील कबूतरखान्याजवळ आता आपण उभे आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणचा पूर्ण परिसर बघितला तर मोठ्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, कारण की मराठी एकीकरण समितीकडून आज आंदोलन करण्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे आणि त्यावरती आपण बघितलं पोलिसांकडून त्यांना नोटीसही देण्यात आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू नका ही नोटीसही बजावली। आपण बघितलं मराठी एकीकरण समितीकडून जो जैन समाजाला उत्तर देण्यासाठी मराठी समितीकरण या ठिकाणी आंदोलन करते का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे, कारण की आपण बघितलं 6 ऑगस्ट रोजी जो कबूतर नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काय पुन्हा नवा वाद निर्माण होतो का आणि पोलीस आता याच्यावरती कसा अंकुश ठेवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतो की दादर कबूतरखान्याबाहेर आंदोलन करण्यास आता मज्जाव करण्यात आलेला आहे। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावरती आता प्रतिबंध घालण्यात आले। 6 ऑगस्ट रोजी जैन गुजराती मारवाडी समाजाने पोलिसांवरती जो धक्काबुक्की केली आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलंय। हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून रस्ते अडवले, नागरिकांना वेठीस धरलं, पोलिसांना वेठीस धरलं आणि त्यांच्यापैकी कोणीतरी जैन मुली जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चा काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली, राज्य वाऱ्यावर सोडलंय का, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का, हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत। हे आम्ही सर्वांना सांगितलं तर पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवतात।